नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज असं काय कोणत्या कामाचा विषय नाही आहे व्हिडिओचा. ॲक्च्युली काय झालं आहे, की बरेचसे जण लोक ना पाऊस लवकर पडाय नसल्यामुळं त्या टायमिंगला ॲक्च्युली कसं झालं होतं, की मे महिन्यामध्ये सर्वांनी रानं तयार केली होती आणि पाऊस कधी-कधी तरी मध्ये पडला, नाहीतर रानामध्ये थोडाफार ओलावा होता त्या टायमिंगला म्हणा, की आणि मध्ये एक थोडा दिवस मध्ये एक एक पाऊस पडून गेला. त्यामुळे रानामध्ये तण उठलेलं होतं. तण उठलेलं होतं आणि आता नवीन परत आता जरासा थोडा पाऊस येतोय त्यामुळे बरेचशी जण माणसं आता टोकण्याची तयारी करणार आहेत. टोकण्याच्या तयारीमध्ये माणसं सगळीजण ना तणनाशक मारून घेतात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर टोकणं करायची व्यवस्था चालू आहे आता. पण आता काय होऊ शकते, की आपण जर टोकणणारच असेल, तर टोकणं झाल्यानंतर जे उगवलेलं जे अगोदरचं तण आहे आणि उगवू नये अशा प्रकारची 2 तण मिक्स करून आपण तणनाशक मारू शकतो. मग आता जी सर्वजण लोक मारतात त्याप्रमाणे म्हणा आपण ग्रामोझोन म्हणजे पॅराकॉट नावाचं जे कंटेन आहे तो एक आणि ग्लायफोसेट हे म्हणजे मिरायकातर म्हणा, ग्लायसेल म्हणा अशा प्रकारचे जे औषध आहेत यांची फवारणी करतात. मग त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही सोयाबीन, भुईमूग वगैरे असे जर तुम्ही हे करत असाल काय टोकणं करणार असाल, नाहीतर उरलेलं आणि कोणतं असेल, तर त्यामध्ये ऑक्सिफ्लोरिफेन नाहीतर पेंडामेथिलीन ह्या प्रकारचे जे कंटेन असलेले जे आपण मारणारच आहे. तर त्याच्याबरोबरीनं आपण हे ग्लायफोसेट म्हणा नाहीतर पॅराकॉट म्हणा हे आपण तणनाशकाचा वापर करून आपण उगवलेलं तण आणि जे उगवू नये असे ह्यासाठी म्हणून दोन्ही एकत्र करून आपण मारू शकतो. त्यामुळं सेपरेटली की अगोदरच तणनाशक मारून घ्यायला पाहिजे आणि मगच टोकणं करायला पाहिजे असं काही नाही आहे. जर तुम्ही तसं करताय तर तुम्हाला डबल काम लागणार आहे. पहिलं म्हणजे जे तुम्ही नुसतं तणनाशक जे उगवलेलं तण आहे ते एकदा मारायसाठी तुम्ही एकदा पंप घेऊन फिरणार. त्यानंतर दुसऱ्यांदा फिरणार कधी ज्यावेळी गोल मारायचा नाही तर पॅन्डामिथिलीन मारायचं आहे त्या टायमिंगला तुम्ही एकदा फिरणार. म्हणजे असं कमीत कमी 1 एकराला कमीत कमी नाही म्हटले तर माड्या रानात 7 पंप तरी लागतातच लागतात. ठीक आहे. आणि जर दुसरं आणि परत माड्या रानात जे कधी पॅन्डामिथिलीन नाही तर ऑक्सिफ्लोरिपेन जर मारायचं असेल तर त्या टायमिंगला 7 पंप लागणार. पण जर दोन्ही एकत्र करून जर तुम्ही जर मारताय तर तुम्ही काय होऊ शकते, की तुमचे फक्त 7च पंप मारावे लागतात. कारण की दोन्ही औषध जे तण उगवणार नाही असेही आपण औषध मारतोय आणि प्लस जे तण उगवलेलं आहे असं पण औषध मारतोय. त्यामुळे हां, मान्य आहे, की दिसताना ते जरा बरं दिसत नाही टोकणताना. जे टोकणणारे माणसं वगैरे म्हणतात, "काय बाबा एवढं तण आहे, एवढं तण आहे." त्याचा काही फरक पडत नाही. आपण डायरेक्टली त्याच्यावरती काय टोकणं करू शकतो. टोकणं केल्यानंतर आपण कधीही त्याच्यावरती म्हणजे 24 तासाच्या आत ह्या दोन्ही गोष्टी आपण तणनाशक मारल्यास आपल्याला कुठल्याही प्रकारचा उत्पन्नामध्ये नाहीतर म्हणा नाहीतर पीक उगवण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर आता तणनाशक मारतच असाल तर त्यावेळी मारा ज्यावेळी तुम्ही टोकणं करणार आहे. अगोदर मारून कुठल्याही प्रकारचा काही फायदा नाही. तुम्हाला उलट काम जास्त लागणार आहे आणि दुसरं म्हणजे तुमचा खर्च पण वाढणार आहे. समजा जर एक एक जण आता काय करतात, की स्वतः वैयक्तिक औषध मारत नाहीत, कुणाकडनं तर मारून घेतात. तर कमीत कमी आता आमच्या ह्या एरियामध्ये जर बघता तर एक ₹50 ₹40 ते ₹50 असा पंप सुरू आहे. तर समजा एक ₹50 जरी पकडलं तर 7 35 ₹350 तुमचे जास्त जाणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर समजा वैयक्तिक मारत असाल तरी तुम्हाला काम जास्त लागणार आहे आणि जर समजा तुम्ही दुसऱ्याकडून मारून घेत असाल तर तुमचं पैसे जास्त जाणार आहेत. त्याच्यामुळे असं न करता तुम्ही डायरेक्टली टोकणं करून झाल्यानंतर तुमच्या तणाची कंडिशन बघता समजा जर तुम्हाला वाटलं की तुम्ही पॅराकॉट घालून तुमचं जर तण मरत असेल नाही तर तणाची कमतरता म्हणजे हे कमी होत असेल तर तुम्ही ते वापरा. जर समजा जास्त तण असेल तर तुम्ही पॅराकॉट वापरा, ग्लायसेल वापरा, चालू शकतं. त्यामुळं असं काही नाही आहे की बाबा ते अगोदरच मारायला पाहिजे आणि वगैरे. मी म्हणजे गाडीवरनं जात असताना मगाशी म्हणा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला पुढे.
नाहीतर मी साईडला जर टाकायचं काय बघतो मला. जर तसा जर टाकायचं असेल तर तुम्हाला ओळखून येईल की बाबा कशाप्रकारे माणसं म्हणजे टोकनच्या अगोदरच फवारणी करायला लागलेत. करणं वाईट नाही, चुकीचं पण नाही. पण तुम्ही ना एक म्हणजे काम जास्त लागण्यापेक्षा नाहीतर खर्च जास्त वाढण्यापेक्षा कमी खर्चामध्ये होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीनं करावं, अशासाठी म्हणून फक्त हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जर माझं जर म्हणणं चुकलं जरी असेल तरी सॉरी. आणि जर माझं बरोबर असेल आणि जर तुम्हाला असं योग्य वाटलं आणि जर मी हा केलेला प्रयत्न जर तुम्हाला बरोबर वाटला तरी धन्यवाद.